इतक्या मोठ्या बड्या नेत्याचा हा अपघात होतो, घातपात होतो, त्याबाबत सरकार उदासीन का, अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात अजूनही सुरू आहे. जवळपास तब्बल 1 महिना अजित पवारांच्या अपघाताला झाला असून DGCA अपघात झाल्यानंतर DGCAनं त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने त्याचबरोबर CIDकडे हा तपास वर्ग करण्यात आला असला तरी CIDनं अद्याप कुठलीही ठोस अशी तपासाची बाजू ही लोकांसमोर मांडलेली नाही. अर्थात इतक्या मोठ्या बड्या नेत्याचा अपघात होतो, घातपात होतो आणि तरी सुद्धा जनतेसमोर येऊन आपली तांत्रिक बाजू मांडण्याचा प्रयत्न कुठल्याही तपास यंत्रणेनं अद्याप दाखवलेला नाही. त्या ब्लॅक बॉक्समधील जो डेटा आहे तो रिकवर होऊ शकत नाही. त्यामुळे तो ब्लॅक बॉक्स हा आउट ऑफ कंट्री देशाच्या बाहेर जाऊन त्याचं रिकवर करण्याचं काम करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. ते CCTV फुटेज सुद्धा देण्यात सरकारनं असमर्थता दर्शवली आहे. नमस्कार, मी दीपक जागृत लोकशाहीमध्ये आपलं स्वागत करतो. अजित पवारांच्या प्लेन क्रॅशला आज जवळपास महिना उलटून गेला. ठोस अशी भूमिका कुठल्याही तपास यंत्रणांनी आपली पुढे आणलेली आपल्याला बघायला मिळालेली नाही. संपूर्ण महाराष्ट्र हा जवळपास सदम्यामध्ये होता. 10 ते 15 दिवस सर्व स्तरातील लोक, नागरिक, कार्यकर्ता सर्वांचीच एक सुरानं मागणी होती की अजित पवारांचा घातपात आहे की अपघात आहे याची चौकशी ही निपक्षपातीपणे व्हावी आणि लवकरात लवकर व्हावी. पण आज तब्बल 1 महिना उलटून जातोय तरी अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल अधिकृत ठोस अशी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर येत नाहीये. राजकारण खूप लय वांगाळ आहे असा शब्द अजित पवारांनी त्यांच्या मिश्किल भाषणांमध्ये अनेक वेळा वापरला. अर्थातच अत्यंत गाढा अनुभव असलेला एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला एक नेता अजित पवार आपल्यात आज नाहीये. अर्थातच महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान पुरोगामी विचारांच्या बाबतीतलं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. असो, तांत्रिक मुद्द्यांवरती येऊ. DGCA अपघात झाल्यानंतर DGCAनं त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने त्याचबरोबर CIDकडे हा तपास वर्ग करण्यात आला असला तरी CIDनं अद्याप कुठलीही ठोस अशी तपासाची बाजू ही लोकांसमोर मांडलेली नाही. कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये रोहित पवार जे अजित पवारांचे पुतणे आहे या प्रकरणामध्ये भूमिका बजावत आहेत. FIR रजिस्टर्ड करण्यासाठी या प्रकरणाची FIR रजिस्टर्ड करण्यासाठी मरीन लाईन्स पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्यांनी गोंधळ घातला. अर्थात पोलिसांनी त्यांना FIR घेण्याबद्दल मज्जाव केला, त्यामुळेच त्यांना तो गोंधळ झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बारामती या ठिकाणी अजित पवारांच्या समर्थकांनी रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यासोबत FIR दाखल करण्यासाठी पोलिसांना सांगितलं. मात्र पोलिसांनी 2 ते 3 तास चाललेल्या चर्चेनंतर, वादानंतर ही FIR दाखल झालेली नाही. प्लेन क्रॅश बाबत कोणती ऑफिशियल घटना नाहीये तरी ही चर्चा का होते असा प्रश्न उमटतो आहे. कारण हा प्लेन क्रॅश जो झालेला आहे याची कॉन्स्पिरन्सी थिअरी जर बघितली तर घातपात आहे की अपघात आहे हे सुद्धा केंद्र सरकारनं, ना DGCAनं, ना महाराष्ट्र शासनानं अजून स्पष्ट केलेलं नाहीये. अर्थात इतक्या मोठ्या बड्या नेत्याचा अपघात होतो, घातपात होतो आणि तरी सुद्धा जनतेसमोर येऊन आपली
तांत्रिक बाजू मांडण्याचा प्रयत्न हा कुठल्याही तपास यंत्रणेनं अद्याप दाखवलेला नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं, यामध्ये जो ब्लॅक बॉक्स आहे, जो अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो, त्या ब्लॅक बॉक्स बाबत अत्यंत अशा संशयास्पद गोष्टी ऐकायला मिळाल्या. जसं की तो ब्लॅक बॉक्स हा रिकव्हर करण्यात आला, मात्र त्या ब्लॅक बॉक्स मधील जो डेटा आहे तो रिकव्हर होऊ शकत नाही. त्यामुळे तो ब्लॅक बॉक्स हा आउट ऑफ कंट्री, देशाच्या बाहेर जाऊन त्याचं रिकव्हर करण्याचं काम करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. नंतर तपास यंत्रणांकडूनच सांगण्यात आलं की ब्लॅक बॉक्स हा व्यवस्थित आहे आणि आता त्याबाबत रिकव्हरचं काम सुरू आहे. या सर्व संभ्रमावस्था नागरिकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, कुटुंबियांमध्ये पसरवण्याचं काम कोण करतंय आणि हे सगळं करून काय मिळतंय? मुळात सूर्यचंद्र, दूध का दूध, पाणी का पाणी हे समोर यायला हवं अशी प्रत्येक महाराष्ट्रीय बांधवाची, प्रत्येक माणसाची ही इच्छा आहे. अजित पवारांचा हा घातपात, अर्थात आपण विचार केला तर या संपूर्ण प्रकरणाची एका कार्यकर्त्यानं, RTI कार्यकर्त्यानं CCTV फुटेज मागणी केली होती की अजित पवार दरम्यान 28 तारखेला ज्या ठिकाणी मुंबईवरून विमानतळाकडे जाण्यासाठी निघाले, तिथून विमानतळापर्यंतचं जे CCTV फुटेज आहे ते मला द्या किंवा ते पब्लिक करा अशी मागणी केली. मात्र ते CCTV फुटेज सुद्धा देण्यात सरकारनं असमर्थता दर्शवली आहे. या सर्व प्रकरणामध्ये काय म्हणून सरकार अजित पवारांच्या बाबत, त्यांच्या अपघाताबाबत सकारात्मक भूमिका घेऊन तपास करतंय हे समोर येत नाही. या सर्व बाबी जर आपण बघितल्या तर सध्या रोहित पवार हे या प्रकरणामध्ये तांत्रिकदृष्ट्या खोलात जाऊन सर्वच बाजूंचा विचार करून ते तपास यंत्रणांना हवी ती मदत करण्यासाठी आपण तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र तपास यंत्रणा CIDने काल अर्थातच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या संदर्भात अनेक गोष्टी या समोर आणल्या आहेत. मात्र तंतोतंत गोष्टी ह्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात अशी अपेक्षा सध्या तरी महाराष्ट्रातला नागरिक करतो. इतक्या मोठ्या बड्या नेत्याचा हा अपघात होतो, घातपात होतो, त्याबाबत सरकार उदासीन का अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात अजूनही सुरू आहे. जवळपास तब्बल 1 महिना अजित पवारांच्या अपघाताला झाला असून तरी सुद्धा या अपघाताबाबत ठोस असा कुठलाही तपास यंत्रणांनी केलेला नाही. याच्यावरती कुणाचं बर्डन, कुणाचा दबाव आहे का असा सवाल हा रोहित पवार करताना दिसत आहेत. भाजपचे काही नेते या संदर्भामध्ये सारवासारव करतायत. तपास होण्याची काही गरज नाही, तो एक अपघात होता अशा प्रकारे ते बोलत असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. त्याचबरोबर अजित पवारांच्या पक्षाचे एकमेव आमदार असलेले अमोल मिटकरी यांनी अनेक दिवसांपासून, अर्थातच अजित पवार हे विमान अपघातामध्ये गेल्यानंतर त्याच दिवशीपासून त्यांनी जी भूमिका मांडली की अजित पवारांचा हा घातपात असेल तर ते समोर यावं, अपघात असेल तरी तपास यंत्रणांनी या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं. मात्र अशी कुठलीही तपास यंत्रणा याबाबत साशंकता निर्माण करते, कुठेही पुढे येण्याचा प्रयत्न करत नाहीये. सरकारचा, पर्यायानं केंद्राचा किंवा राज्य सरकारचा दबाव किंवा गृह खात्याचा दबाव या संपूर्ण प्रकरणामध्ये आहे का असा सवाल युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्यानं बघत असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तांत्रिकदृष्ट्या जिथपर्यंत आम्हाला प्रशासनाची मदत करता येईल आणि प्रशासनानं याचे धागेदोरे शोधून हा तपास करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. टार्गेट इलिमिनेशन थिअरी पुढे काय येते आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. म्हणजे अजित पवारांचा प्लेन क्रॅश हा झालाच नाहीये, हा प्लेन क्रॅश आहे तर हा क्रॅशच आहे, त्याच्यामुळं घातपात हा नाहीच आहे, त्यामुळे या विषयाला चालना देण्याची गरज नाही
असं अनेक अशा अनेक गोष्टी या अनेक लोकांकडून ऐकायला मिळत आहेत. मात्र इतक्या मोठ्या नेत्याचा हा गूढ मृत्यू हा होत असेल आणि त्याची साधी FIR सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये रजिस्टर्ड होत नसेल तर नवलच. त्यामुळं अजित पवारांच्या 1 महिना होऊन सुद्धा अपघातानंतर आज कुठल्याही यंत्रणांनी ठोस अशी भूमिका, ठोस असा जो काही आपला तपासाचा भाग आहे तो जनतेसमोर मांडलेला नाही. त्यामुळं या संदर्भात महाराष्ट्रात सरकार असू द्या किंवा केंद्रातलं सरकार असू द्या, त्या सरकारबाबत आणि इतर ज्या कोणत्या तपास यंत्रणा, तपास संस्था आहेत त्यांच्याबाबत एकंदरीतच संशय हा दाट उभा आहे असं म्हणायला हरकत नाही. बघू येत्या काही दिवसात अजित पवारांच्या या अपघाताबद्दल काही ठोस अशा प्रकारच्या उपाययोजना करून अजित पवारांना अपघात किंवा घातपात यामधून काय मिळतं यांच्या या 28 तारखेच्या झालेल्या गोष्टीबद्दल हे आपण पाहणारच आहोत. तोपर्यंत महाराष्ट्र या संपूर्ण गोष्टीची वाट बघून आहे. बघूया अजित पवारांचा घातपात की अपघात लवकरच. मी दीपक आपली रजा घेतो. नमस्कार.